मित्रांनो, आपण या ठिकाणी रानभाजी घ्यायला आलो होतो, पण आपल्याला या ठिकाणी वाघ दिसला मित्रांनो। तर आपल्याला तो वाघ आपल्याकडे येतोय, तर आपल्याला त्या वाघापासून आपला जीव वाचवायचा आहे। तर आपल्याला त्या वाघापासून आपला जीव कसा वाचवायचा, तर आपल्याला जंगलातून असे पायवाट काढायचे मित्रांनो, की तो वाघ आपल्या आजूबाजूलाच फिरतोय। तो आपल्या जर जवळ आला तर आपल्यावर हल्ला करू शकतो। तर आपल्याला त्या वाघापासून वाचायचं आहे आणि आपल्या घरी आपल्याला निघून जायचं आहे। तर आपल्या एवढं घनदाट जंगलामध्ये आपल्याला तो रस्ता कसा शोधायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी आपल्याला रस्ता दिसतोय, पण जंगल खूप डरावना आहे। तर आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी रस्ता बघावा लागेल। इकडून आपल्याला रस्ता दिसतोय चांगला, चला आता सरळ जाऊ। चालेश्वर, मी आणि माझा मित्र या ठिकाणी रानभाजी घ्यायला आलो होतो, तर आम्हाला वाघ दिसला होता। तर तो वाघ आमच्या मागे लागला आहे, तर आम्हाला त्या वाघापासून आमचा जीव वाचवायचा आहे। तर नेमकं कुठून जायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। रस्ता काही दिसत नाही मित्रांनो, चला या ठिकाणी पाहू। या ठिकाणी दिसतोय थोडा रस्ता, खूप जाम घाबरलो मित्रांनो आम्ही। हे इकडे कशाचा आवाज येतो ते आपण जाऊन पाहू। मला वाटतं या ठिकाणी नदीचा आवाज आहे, पाण्याचा। काल खूप पाऊस झाला होता मित्रांनो या ठिकाणी। चला पुढे जाऊन पाहू। मित्रांनो, आपण आता नदीजवळ आलोय। नदीचा पूर एकदम जोरात आहे, तर आपल्याला या ठिकाणी रस्ताच नाही मित्रांनो। सारे मेर असा खूप दाट जंगल आहे या ठिकाणी। नदीची धार एवढी जोरात आहे, आपण नदीच्या मार्गे घराकडे निघालो तर आपण या नदीमध्ये वाहून जाऊ। तर आपल्याला या ठिकाणी दुसरा एखादा रस्ता बघायचा आहे। चला आपण परत जंगलात जाऊ। या ठिकाणी पण रस्ता नाही आहे मित्रांनो। आपण पूर्ण जंगल शोधला, आपल्याला रस्ता दिसत नाही। आपण तिकडल्या साईडने गेलो, तिकडल्या साईडने आपल्याला एक नदी दिसली होती, पण त्या नदीमध्ये एवढा मोठा पूर चालू आहे, त्या नदीनं आपण घरी जाऊ शकत नाही। तर आपल्याला इकडच्या साईडने जाऊन बघायचं आहे। तर इकडच्या साईडचा रस्ता असला तर आपण इकडच्या साईडने जाऊ, नाही तर मग आपल्याला काहीतरी करावं लागेल मित्रांनो। या ठिकाणी आपण अशा जंगलामध्ये फसलो आहे की या ठिकाणी मोबाईल बंद आहे, तर आपण घरची पण सहायता घेऊ शकत नाही, कोणाला कॉल करू शकत नाही। तर मित्रांनो, आपल्याला आपला जीव वाचून या ठिकाणून निघायचं आहे। तर चला आपण एखादा चांगला रस्ता शोधू। हां, मित्रांनो, या ठिकाणी जंगलामध्ये माझ्या डोळ्याला काळी लागली मित्रांनो। तर रस्ता या ठिकाणी दिसतच नाही आहे, चला आता पुढे जाऊन पाहू। दाट जंगल आहे मित्रांनो, हे बघा। रस्ता कुठे दिसत नाही मित्रांनो, चला पुढे जाऊन पाहू। खूप दाट जंगल आहे या ठिकाणी।
मित्रांनो या ठिकाणी वाघाचा आवाज येतोय मला. मित्रांनो या ठिकाणी त्या ठिकाणी जाळी हालताना दिसते, मला वाटतं त्या ठिकाणी वाघ आहे मित्रांनो. चला आपल्याला या इथून पाहायचं मित्रांनो. पळा जोरात. बघा किती जोरात हालतं इथे. आपण थोडं पुढे जाऊन पाहू. चला थोडं पुढे जाऊन पाहू मित्रांनो. जीव माझा घाबरतोय पण थोडंच पुढे जाऊन पाहू आपण अजून. मित्रांनो ज्या ठिकाणी वाघ आहे मित्रांनो, चला पळा पुढे. या ठिकाणी आपण जसं पुढे जातोय या ठिकाणी खूप दाट जंगल लागतोय. रस्ता अजून काही दिसला नाही. हे बघा मित्रांनो या ठिकाणी किती दाट रस्ता आहे. ते जीव असा घाबरतोय. कुकून जा नेमकं. पुढे रस्ता आहे का खाली वाकून पाहू जरा. जंगलामध्ये मोठमोठे दगड आहे. चला थोडे पुढे जाऊ आपण. इकडच्या दिशेने जाऊ आता. इकडून जागा दिसते मला. चालीश्वर इकडून रस्ता आहे वाटतं. चाल तू. वाघ पाच वर तिकडे आहे का? तर वाघाकडे लक्ष ठेवतो. चला पुढे जाऊ थोडं. रस्ता नेमकं दिसतो का मित्रांनो? या ठिकाणी मित्रांनो मला एक सलड्या दिसला वाटतं. मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण रस्ता बघितला. खूप थकून गेलो आता आणि जीव पण घाबरतोय लय. काय करा आता काही समजत नाही मित्रांनो. चला आता शेवटचं पुढे जाऊन पाहू. नाही जर रस्ता सापडला तर आता आपलं काही खरं नाही. चला थोडं पुढे निसतो आता. आपण या ठिकाणी जंगलाच्या थोडं बाहेर आलो आहे. बघा थोडं आपल्याला या ठिकाणी उजेड दिसतोय आता. हे बघा या ठिकाणी थोडं उजेड दिसतोय. जंगल खूप भयानक आहे हा. पण कोणाला फोन पण लावू शकत नाही या ठिकाणी. नेटवर्क नाही आहे. चला इकडून थोडं पुढे जाऊ. चालीश्वर चाल बाबा. काही खरं नाही आपलं आता इथे. खूप दाट जंगल आहे. ओ बापरे मित्रांनो या ठिकाणी तर भयानक नजारा दिसतोय बायासारखा. आपण आता नेमकं कोणत्या ठिकाणी आलो आपल्याला काहीच कळत नाही. आपला रस्ता कुकडे काही समजत नाही. आपण जे त्या वाघापासून वाचतोय पण आपण खूप दाट जंगलामध्ये घुसतो मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला दिसायचा मार्गच सुचत नाही.
चला इकडे जाऊन पाहू. इकडे थोडं मोकळं दिसतंय. या ठिकाणी पण रस्ता बंद आहे मित्रांनो. पुढं आपल्याला खूप अडचण येतील. या जर रस्त्याने आपण गेलो तर थोडं पुढे जाऊ. हे बघा, या ठिकाणी पण आपल्याला रस्ता दिसत नाही. चालून चालून घाम येऊन गेला मित्रांनो. आणि त्या वाघाचा धाक पण पडला आहे. आता कुकडे जा. आणि जंगलामध्ये घसा पण खूप कोरडा झाला आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्याची खूप गरज आहे मित्रांनो. आपल्याला पाणी कुठे भेटेल? चला या ठिकाणी शोधू आता. चला या ठिकाणी आहे का काही पाहू. मित्रांनो वाघ या दिशेनेच गेला आहे. वाघाचे आपल्याला या ठिकाणी पाय उमटेल दिसत आहे. ते मी तुम्हाला दाखवतो आता. पहा चांगलं. हे बघा मित्रांनो, वाघाचे पाय तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. हे बघा. मित्रांनो या दिशेने तो वाघ गेला आहे. असे पाय तुम्हाला वाघ असा नीट गेला आहे मित्रांनो. तर आपल्याला हा मार्ग निवडायचा नाही आहे. आपल्याला मागे जाणं पडेल मित्रांनो परत. चला आता इकडून जाऊ. मित्रांनो मी आता या ठिकाणी पडत होतो. चारमेर बघावं लागते कारण या ठिकाणी आपल्याला वाघाचे पाय दिसले. आपण नदीच्या जवळ आलो आहे आता. वाघ बहुतेक या ठिकाणी पाणी प्यायला आला असेल. या ठिकाणी बाहेर जायचा मार्ग दिसतोय पण पुढे गेल्यावरती आपल्याला परत एक जंगल लागून जातो. तर आपण जसं काही आपल्याला एखादी भूलभुल्या या सारखं झालं मित्रांनो. हा जंगल बहुतेक भूलभुल्या जंगल दिसतोय मित्रांनो. मी एवढा घाबरून गेलो की माझ्याकडून बोलता सुद्धा हिराल नाही आता. चला आता इकडून पाहू. आपल्याला या ठिकाणी कोणीच दिसून आलं नाही. बकरा गिकरा चारणारे ढोरागिरे चारणारे या जंगलामध्ये कोणीच नाही आहे. कारण वाघाचा खूप धाका असतो त्यामुळे कोणीच येत नाही. आम्हाला हे सर्व माहिती होतं पण आम्ही या ठिकाणी आलो. पण आम्ही या ठिकाणी असं फसून गेलो की काही कळत नाही आता. रस्ता नेमकं कुकडे गेला या मित्रांनो. आम्ही इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही अशी चूक करू नका. आम्ही या ठिकाणी या रानामध्ये रानभाजी शोधायला आलो होतो पण भाजी तर काही भेटली नाही. पण या ठिकाणी आम्हाला वाघच दिसला मित्रांनो. या ठिकाणी रस्ता दिसला आपल्याला. आनंद झाला मित्रांनो एकदम की आपण एवढ्या दाट जंगलामधून या ठिकाणी आता बाहेर पडतो मित्रांनो. या ठिकाणी एक नदी बी आपल्याला दिसली आणि रस्ता पण आपल्याला या ठिकाणी दिसला आहे. चला आपण मी तुम्हाला तो रस्ता दाखवतो आता. हे बघा मित्रांनो, हाच तो रस्ता ज्याला आपण केव्हाच शोधत होतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो, अगदी आपला जीव वाचून आपण या ठिकाणी आलो आहे. हे बघा तुम्हाला मागे नदी दिसते आणि माझा मित्र त्या नदीमध्ये उभा आहे आता. आणि मी तुम्हाला घरी जायचा रस्ता पण दाखवतो आता. हे बघा हा जो रस्ता आहे हा रस्ता आपल्याला सरळ घेऊन जाणार आहे आता. हे बघा मित्रांनो हा आपला रस्ता आहे. चला आपल्याला ताण लागली होती, आपण थोडंसं पाणी पिऊन घेऊ.
तर मित्रांनो आपल्याला घरी जायचा रस्ता सापडला आहे आता आणि आपण आता खूप आनंदी झालो मित्रांनो। या ठिकाणी वाघ असताना आपण आपला जीव या ठिकाणी वाचवला आहे। तर चला आता आपण घरी जाऊ आणि आरामात जेवण करू आणि थोडा आराम करू मित्रांनो। आपण आपल्या आता गाडीजवळ आलो आहे आणि आता आपण लगेच घरी जाणार आहोत, कारण वाघाचा आपल्याला धाका जो पण आहे तो कुकुरीन त्याचा भरोसाच नाही। ही आपली गाडी आहे आणि हा आपला घरी जायचा मार्ग मागचा जो दिसतोय तो। चला तर मग घरी जाऊ मित्रांनो। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा।